या ठिकाणी आमचे सहकारी मित्र महादेवजी दंदी साहेब यांनी आरपीआयच्या वतीने आणि या ठिकाणी केशव जनतेच्या वतीने त्यांनी जो अजेंडा घेतला, या ठिकाणी उपोषणाचा इशारा दिला होता. आणि आज या ठिकाणी उपोषणाचा इशारा दिल्यानंतर आज या ठिकाणी सिनियर पीआय वासनिक मॅडम या ठिकाणी येऊन त्यांनी भेट दिली आणि त्यांनी गवाही दिली की येणाऱ्या 15 तारखेला या ठिकाणी आपल्याला जे जे विषय आहेत, जे जे महत्त्वाचे रस्ता विषय असेल, कचरा विषय असेल, पाण्याचा प्रश्न असेल, हे जेणेकरून वरिष्ठ अधिकारी असतील ते त्यांना या ठिकाणी एकत्र मीटिंग बोलवून या ठिकाणी आपले प्रश्न मार्गी लावणार आहेत. आज गेले बरेचशा वर्षापासून चालले आहे जेणेकरून की खराडी ते केशवनगर ब्रिज हा चालू का होत नाहीये. ह्याचं महत्त्वाचं कारण काय? ह्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की जेणेकरून ज्या ठिकाणी बिल्डर लॉबीने तो रस्ता जेणेकरून 18 मीटरचा होता 24 मीटर केला. 24 मीटर केला तर कुणाच्या शेतातून केला? शेतकऱ्यांच्या शेतातून केला. जनतेला मला हे सांगायचे, जेणेकरून आम्ही लोकप्रतिनिधी होतो, ग्रामपंचायत सदस्य म्हणून आम्ही लोकप्रतिनिधी काम केलेलं आहे. जनतेच्या प्रश्नासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आणि आजही आहोत आणि भविष्यात बी असणार आहोत. पण जेणेकरून मला असं सांगायचं की जेणेकरून याच्यामधून 24 मीटर रस्ता हा करण्यासाठी आमच्या काही अडचण नाही. आमच्या शेताच्या बांधापासून त्यांनी टेप टाकावा आणि उद्या रस्ता चालू करावा, याच आम्ही गवाही देतो. या ठिकाणी आम्ही बरेचसे व्हॉट्सअपवर आम्ही बघत आलेलो आहे की शक्ती प्रधानांनी आणि अनिल सेवलेकर साहेब यांचा कोर्ट मॅटर चालू आहे. अहो, ज्याच्या घरावर नांगी फिरत त्यालाच कळतंय ना. इथं या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून तर हा दोन्ही बाजूचे रस्ते, ज्या लोकांच्या रस्त्यावर घर आहे त्या रात्री लोक झोपा येत नाही. त्या लोकांना उद्या 18 मीटर होणार का, 24 मीटर होणार का, 30 मीटर होणार का, 36 मीटर होणार, ह्याचा शासनाने विचार केला पाहिजे. तर आमची अशी इच्छा आहे जेणेकरून थोडक्या पद्धतीने 18 मीटरचा रस्ता हळूहळू करावा. ज्या बिल्डरने टीडीआर पेड पैसा घेतलाय तो टीडीआर पेड पैसा घेऊन ते रस्ते खुले करावे. जसं की आता मागच्या वेळेस पावसकर साहेब होते, त्यांना आम्ही स्वतः पाणी केले, तुम्ही आंदोलन केलं त्यावेळेस आपण सर्वांनी या ब्रिजच्या पासून बदे पार्क पासून या ठिकाणी हा डीपी रस्ता पाडलाय. बिल्डरचं काम चालू आहे, ते रस्ते ओपन करा. पाठीमागचा रस्ता फ्लोडेच्या पाट्या तो रस्ता चालू करा. सर्वात मोठा रस्ता जो शिवोर्ध रस्ता जो आहे आपला केशवनगर मांजे शिवोर्ध रस्ता, तो रस्ता का चालू करत नाही? म्हणजे अधिकाऱ्यांना मला हेच सांगायचं की हे जे रस्ते ओपन केले आणि हे जे 2 रस्ते तुम्ही 18 मीटर तुम्ही चालू करा ना, ऑटोमॅटिक रस्त्याची समस्या, ट्रॅफिक समस्या कमी होईल. आणि मी सर्वांना विनंती करतो की तुम्ही सर्वजण या ठिकाणी